पुढे पाय मातशें. तिकीट विमोचन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी खास आमच्या आग्रहास्तव आम्हाला इथं उपस्थित असलेले तुळशीदास गावस, जे पेडणे भाजपा तालुक्याचे अध्यक्ष आहेत, आणि तसेच सरपंच सांदेर सापूर ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, ते इथं आम्हाला इथं वेळ काढून आज आमच्या आग्रहास्तव इथं आले. त्याबद्दल मी आमच्या सर्व संस्थेच्या वतीनं त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. तसेच संस्थेचे अध्यक्ष अभिषेक मळगावकर, आमचे गुरु आणि या संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री गोविंदजी मराठे, संस्थेचे सदस्य सर्वेश परब, तसेच ज्येष्ठ सदस्य रवळनाथ तुळसकर, आणि आजची ही जी 29 जानेवारी 2025 रोजी जो आमचा छावा हा नाट्यप्रयोग रवींद्र भवन साखळे येथे संपन्न होणार आहे, आणि त्या संपन्न होणाऱ्या सोहळ्यासाठी खास ही पत्रकार परिषद आणि हे जे तिकीट प्रकाशन विमोचन केलं आणि ते यशस्वी करण्यासाठी आज इथं जे उपस्थित असलेले आमचे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश तळवणेकर, त्याच्यानंतर श्री महादेव गवंडी, इथं मकबूल सर आणि आमचे उमेश गाड, तसेच आमच्या संस्थेचे सदस्य इथं आहेत, भक्तेश नाईक आहेत, या सर्वांचं मी आजच्या या शुभदिनी इथं ऋण व्यक्त करतो. आणि उपस्थित पेडणे तसेच संपूर्ण गोव्यातील जे रसिक श्रोते आहेत त्यांना विनंती आहे की हा जो प्रयोग आहे तो प्रयोग आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह पाहावा, जेणेकरून हिंदू धर्म आणि जी शिवरायाची किंवा संभाजी महाराजांचा तो इतिहास आहे तो सर्वसामान्य लहान थोर माणसापर्यंत पोचावा. आणि राजीव कला मंदिर फोंड्यां हांगासर 5वी ऐतिहासीक नाट्य स्पर्धेत भाग घेतलो आणि थंय पयलें इनाम फावो जालें. त्याच्याच वांगडा आनीकूय इनामां फावो जाल्यात. सो त्याचेच एक हे धरून आमी 29 जानेवारी 2025 ह्या दिसा रवींद्र भवन साखळी हांगा सांजेच्या 7:30 वरांचेर प्रयोग करपाचो चिंतला. सो तेका लागून त्या प्रयोगा खातीर त्या टिकेटीचे उक्तावण करपा खातीर सरान आमी हांगासर आपयले. नाटकाचें नांव आणि छावा हे नाटक जे त्या सर्तींत पयलें आहे आणि त्याच्या नंतर ताका आनीक 9 इनामां फावो जाल्यात. पेडण्याच्या जनतेच्या वतीन ह्या संस्थेचे खूप कौतुक करतात आणि अभिनंदनही करतात. कित्याक तर पेडण्यासारख्या ग्रामीण भागात सुद्धा म्हणजे ह्या अशा तोडीचो नाटकाचो प्रयोग करप आणि त्या कठीण प्रयोगान सुद्धा आपली कला सादर करप, गोंयभरांत पयलो प्रायज हाडप ही खरीच व्हडली गोष्ट आसा आणि म्हाका दिसता आमकां हाचो खूब अभिमानूय आसा. म्हणून हांव सगळ्या पेडणेकारांच्या वतीन ह्या संस्थेच्या सगळ्या कलाकारांचे, सर्व तरे लोकांचे हांव खूब खूब कौतुक करता आनी तेंचें अभिनंदन करता. आनी आमी पळयलां आसतलें की आयज लोक नाटक करताच, पूण ते करता आसतना सुद्धा परत तें नाटक लोकां मदीं व्हरप आनी ताका टिकेट लावप हो सुद्दां एक वेगळो प्रयोग ते करता. म्हाकाय खरोच अभिमान दिसलो तेन्ना तांकां सांगलें की बाबा तुजी आमकां मातशी सपोर्ट जाय आनी आमचो असो विचार आसा. म्हाका खूब प्रावड फिलींग जालें की आमच्या ह्या भागांतले कलाकार सुद्धा ह्या तोडीचे कार्यक्रम करूं शकता आनी टिकेट लावन ते नाटक करता. खरेंच म्हाका खूब प्रावड फील जालें. म्हणून हांवें म्हटलें येस, ही खरेंच बरी गोश्ट आसा आनी आमच्या फुडल्या पिळगेकूय हातूंत प्रेरणा मेळटली आनी नाट्य संस्कृती आमची जी आसा ती टिकोवपाकूय आमकां खूब सहकार्य जातलें. म्हाका खरेंच बरें दिसता की ह्या संस्थेचे आमी हांवें सांगलें की तेंच्यांनी ह्या संस्थेची नाटकां जी केली त्या नाटकां तेंच्यांनी 250 वर्स प्रयोग केले. म्हणजे कितके समर्पीत भावनान ते काम करता हें दिसता. आनी म्हाका दिसता खऱ्या तरेन जेन्ना आमी म्हणटा, आमचे लोक सदांच म्हणटा की पेडणे आनी पेडणेकार जे आसा पळय ही कलाकारांची खाण आसा अशें म्हणटा तेन्ना आमी खूब फावटी आयकलां. पूण म्हाका दिसता संस्था जेन्ना काम करता पळय, खऱ्या तरेन काम करता ही संस्था कला टिकोवपाक, कला फुडें व्हरपाक आनी ही कला संस्कृती जी आसा फुडल्या पिळगे मेरेन जगोवपाचो एक बरो तेजो प्रयत्न करता. म्हणून म्हाका अशें दिसता की ह्या संस्थेक पाठबळ दिवंक जाय, जेणे करून हें जें काम जें आसा
हे समाज सेवेचे आसा, देश सेवेचे आसा आनी आमी जेन्ना म्हणटा की आमची संस्कृती आमची जी परंपरा टिकयतलो जाल्यार म्हाका दिसता अशा तरेचे संस्थेचे कार्यक्रम जावप हे अत्यंत गरजेचे आसा. म्हणून ह्या सगळ्या कलाकारांचे हांव खूब खूब कौतुक करता, अभिनंदन करता आनी एक पेडणेकार म्हणून जें कितें तांकां सहकार्य आमी दिवं शकतले तो दिवचो आमचो पूर्ण प्रयत्न आसतलो. आनी परत एकदा ह्या सगळ्या संस्थेच्या कलाकारांचे, त्यांच्या सगळ्या मेंबरांचे, त्यांच्या अध्यक्षांचे मनापासून खूप कौतुक करता. गोवा ही संस्था आम्ही 2016 पासून कार्यरत असली, पण प्रत्यक्ष 2019 आम्ही तिथे रजिस्टर केली. आम्ही सुरुवात करत असताना संगीत कट्यार काळजात घुसली ह्या नाटकापासून सुरुवात केली. नंतर संगीत एकच पेला, संगीत संशय कल्लो, संगीत मानापमान, संगीत हे बंद रेषेवाचे आणि ब गट स्पर्धेत अपराध मीच केला, वाहतोही दुर्वांचे अशी अनेक नाटकां आम्ही सादर केली आणि प्रत्येक कडे आमकां यश मेळ्ळें. आणि आयज आमी सगळ्या नाटकांचे मिळून एकूण आमच्याकडे 11 प्रोडक्शन्स आसा. त्या सगळ्या नाटकांचे मिळून एकूण 223 प्रयोग आमी केल्ले आसा गोंयांत, महाराष्ट्रांत आनी कर्नाटकांत मिळून. आनी गेल्या 2022 सालांत आमची संगीत नाट्य स्पर्धेत महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आमी संगीत एकच पेला रत्नागिरी गेल्ले. थंय आमचे गायक नट गोविंद मराठे आमचे मार्गदर्शक संस्थेचे हांकां रौप्य पदक आणि उर्वी फडके हांकांय रौप्य पदक फावो जाल्लें. तशेंच आनीकूय हेर इनामां आमकां प्रशस्तीपत्र बी ही मेळ्ळी. सो छावा नाटक हें आयज आमचें त्या निमतान आमी आयज हांगा मेळ्ळ्या. आमी 29 तारखेक 29 जानेवारी 2025 ह्या दिसा आमी थंय रवींद्र भवन सांखळे हांगा आयोजीत केल्लो आहा शो, त्याच्या खातीर जमले हांगासर. पूण सांगपाचें म्हणजे छावा हें स्क्रिप्ट आमच्या डायरेक्टरान सिलेक्ट केली. एक कोण करिना हें सहजासहज नाटक, पूण म्हणाले कोण करिना तें आमी करया अशें म्हणून ताणें एक स्क्रिप्ट हाडली आनी आमी ती कित्याक कठीण आसा नाटक खूब नेपथ्य वायज आनी कटछाट करपाक, कित्याक स्पर्धेचो कालावधी म्हणजे तो ठरावीक आसता. त्या ठरावीक कालावधीन सोंपोवपाक लागून खूब काटछाट करचें पडटा. ती खूब जाणांनी आमकां अशें अप्रोच जाल्ले आनी म्हटलेलें की कट करा, खूब कठीण आहा स्क्रिप्ट. तरी पूण आमच्या डायरेक्टरान ताचेर बरो विचार करून एक स्क्रिप्ट फुडें येयली आनी आमकां ताचेर बक्षीस मेळ्ळें. तशेंच ह्या नाटकाची सुरवात आज पर्यंत ऐतिहासीक नाटकांक कोणेच अशी सुरवात करूंक ना. अशी सुरवात वेगळीच आहा ह्या नाटकाक, तसोच शेवटूय वेगळोच आसा. सो मुद्दाम हांव रिक्वेस्ट करता तुमच्या माध्यमांतल्यान की प्रेक्षकांनी नाटक पळोवपाक येवचें.